नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली आहे आणि यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यामध्ये विवेक कोल्हे हे नाव चर्चेत आलेले आहे आणि विवेक कोल्हे ज्यांचे भाचे आहेत त्या निलिमा पवार आपल्यासोबत आहे। खरं म्हणजे त्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या माजी सरचिटणीस आहे। दिवंगत नेते वसंतराव पवार यांच्या त्या पत्नी आहे। ताई, पुढारी न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि ज्या पद्धतीने आता एमव्हीपीचे तुमचे संचालकही निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तुमचे भाचेही आहेत, कशा पद्धतीचा हा सामना होईल असं आपल्याला वाटतं? नाही, आता उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। मतदारसंघ खूप मोठा आहे। नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार 5 जिल्हे ह्याच्यामध्ये आहे। कुणाच्या विरोधात असं नाही आहे खरं म्हणजे, पण विवेक कोल्हे हे तरुण आहेत आणि हा बदलता काळ आहे सगळा। आता शिक्षण क्षेत्रामध्ये खरं म्हणजे 22 पासूनच नवीन शैक्षणिक धोरण येणार होतं, पण इलेक्शनमुळे आणि कशामुळे ते लांबलं। आता ते कधी येतंय मला माहीत नाही, पण त्याचं अंमलबजावणी एवढ्या 1-2 वर्षात 100% होईल असं मला वाटतं। आणि त्या शिक्षण पद्धतीला सामोरं जाण्यासाठी तेवढ्या ताकदीचा, तेवढं समजून घेणारा तरुण एज्युकेटेड कॅन्डिडेट पाहिजे असं मला वाटतं। आणि विवेक कोल्हे हे तरुण आहे आणि नव्या युगातले आहेत। आणि कसं आहे, डिकोडिंग, कोडिंग, शिक्षकांच्या विना अनुदानीच्या समस्या, पेन्शन, परत शिवाय नवीन शिक्षण पद्धती हे समजून घेणारा, त्यांच्यासाठी काम करणारा उमेदवार आपल्याला पाहिजे आहे। आणि मला असं वाटलं की त्यामुळे मला विचार सगळ्यांचा केल्यानंतर विवेक एकदम केपेबल आहे, त्याच्यामध्ये फिट बसतो असं मला वाटलं आणि म्हणून मी त्याच्यामागे उभी राहिलेली आहे। आणि तो ते काम उत्तम प्रकारे करेल। स्वभाव त्याचा सोबर आहे, पोलाईट आहे आणि स्वतः इंजिनियर आहे आणि समाजसेवेची आवड आहे त्याला। त्यामुळे शिक्षकांसाठी झोकून देऊन तो 100% काम करेल असं मला वाटतं। संदीप गुळवे तुमच्या संस्थेतले संचालक आहेत, ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि तुम्ही एका बाजूला आहात। कुणाच्या पारड्यात जास्त वजन पडेल असं या सगळ्या काळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। एमव्हीपी नेहमीच निर्णायक भूमिकेमध्ये राहिली आहे, आता मात्र 2 याच्यामध्ये त्याचं विभाजन होणार आहे। असं नाही आहे, 5 जिल्हे आहेत, 5 जिल्हे आहेत। आणि मला असं वाटतं की नाशिकचं मतदान 25,000पर्यंत असेल आणि ह्याची नोंदणी 6,000-6,500 असेल एमव्हीपीची। 6,500 वजा 25,000 म्हणजे असं फक्त एमव्हीपी असं नाही होते। नुसतं एमव्हीपीवर अवलंबून असतं तर 100% मी पण थांबले असते, तसं नाही येते। आणि 5 जिल्हे आहेत। शेवटी संस्था महत्त्वाची आहेच, नो डाऊट, पण संस्थेला सुद्धा जो कोणी आमदार निवडून येईल तो 100% संस्थेला त्यांनी मदत करायलाच पाहिजे। कारण आजपर्यंत मी माझा 12 वर्षातला अनुभव मी घेतलेला होता की ह्या संस्थेला आता आमदार खासदारांची गरज नाही आहे, पण जे शासन येतं ते शासनच आपल्यासाठी मायबाप आहे। या संस्थेला जो मदत करेल तो आमदार आपला आहे। संदीप गुळवेंबद्दल काय तुमचं मत आहे? ते या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ते ज्या पद्धतीने आता निवडणूक प्रचार आता उमेदवार आहे, आता उमेदवारी सुरू झालेली आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे? ते संचालक आहेत हे बरोबर आहे, पण असं उमेदवारी कोणी करू शकतं। उद्या मला वाटलं तर मग मी पण उमेदवारी केली असती, असं काही नाही त्याच्यामध्ये। काल या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना जे विद्यमान आमदार आहे किशोर दराडे, त्यांच्याच नावसाधर्म्य असलेले जे कोपरगावचे अपक्ष उमेदवार आहेत किशोर दराडे, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्या ठिकाणी त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना मारहाण झाल्याचा आरोपही विवेक कोल्हे यांनी केला होता। या सगळ्या याच्यामध्ये मोठा एक दडपशाही करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होतोय। त्यांना रात्रीपर्यंत नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये थांबवून ठेवलं होतं। कसं बघतं या घटनेकडे? हे बघा, कुणाला पण उभं राहण्याचा अधिकार आहे आणि त्याला संरक्षण गृह खाते त्याला देईल असं मला वाटतं। आणि असं मारहाण करणं, कारण आता बघा, गुळवे 2-3 उभे राहतील,
कोल्हे 2-3 उभे राहतील, तर मग दराडे 2-3 उभे राहिले तर काही फरक पडत नाहीये. म्हणून कुणाला मारावं हे एकदम चुकीचं आहे, ह्याचा मी निषेध करेल. आणि त्यांना संरक्षण 100% आपले मुख्यमंत्री आणि आपले गृहमंत्री देतील याची मला खात्री आहे. या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीचे दोन विभाग गट आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामध्ये प्रत्येकी 2-2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकूणच सर्वच पक्षांमध्ये फाटाफूट दिसते, युत्यांमध्ये फाटाफूट दिसते. यामध्ये अपक्ष उमेदवार असलेले आपले भाचे विवेक कोल्हे कशा पद्धतीने मजल मारतील, काय त्यामागची रणनीती असेल, तुम्ही यामध्ये किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आहेत अशी चर्चा आता सगळी सुरू झाली आहे. काय नेमकं घडेल? असं नाहीये. मुळात उमेदवार खूप केपेबल आहे. आणि तसा तो फिरता राहणारा आहे ते स्वतःच, आणि समाजसेवेची आवड आहे. त्यामुळे मी किंगमेकर राहील असं नाहीये. स्वतः उमेदवार खूप केपेबल असल्यामुळे आणि तो ह्याच्यामध्ये नक्कीच बाजी मारेल असं मला वाटतं. आणि अपक्ष राहिले तरी त्याचे आजोबा पण पूर्वी अपक्ष राहिलेले आहेत. त्यांना तो अपक्ष राहून आणि यश त्यांना त्यावेळेस आजोबांना पण मिळालेलं होतं. तेव्हा त्याला पण असं खात्री वाटते की आपण पण ह्याच्यामध्ये निवडून येऊ शकू. आणि तरुण असल्यामुळे मला असं वाटतं की ही संधी त्याला प्राप्त होईल. प्रचार पद्धती कशी सुरू आहे आपल्या स्तरावर या ठिकाणी? वैयक्तिक भेटीगाठी घेत आहेत ते, आणि संस्थाचालकांना पण भेटत आहेत. मी तर फोनच करते. त्यामुळे चालू आहे प्रचार. वैयक्तिक भेटीगाठीवर जास्त आहे. म्हणजे वैयक्तिक भेटलं तर मग समजतो उमेदवार. पण अजून कसं सुट्ट्या असल्यामुळे 15 जून नंतर शाळा सुरू होणार आहे आणि मग त्याच्यानंतर शिक्षक ग्रुपनी त्यांना भेटतील. खूप धन्यवाद ताई, पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. आपल्यासोबत या निलिमा पवार होत्यात. खरं म्हणजे या निवडणुकीच्या दरम्यान आता त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि एकूणच त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की विवेक कोल्हे हे कॅपेबल उमेदवार आहे, ते तरुण आहेत, त्यामुळे त्यांना माझा पाठिंबा आहे. याशिवाय विवेक कोल्हे निलिमाताईंचे भाचे देखील आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये नाशिकची जी महत्त्वाची आणि उत्तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जी संस्था आहे त्या संस्थेची जी मतं आहे ती कुणाच्या पारड्यात पडणार यावरच या शिक्षक मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे पुढील काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.